सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे लवकरच 500हून अधिकचे कारखाने सुरू होणार आहेत. विकासाची गंगा अखंडित ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जनतेनं मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. सावंतवाडीतील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते तसंच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. यावेळी केसरकर बोलत होते. राणे यांनी कोकणच्या विकासासाठी केलेलं कार्य हे अनन्यसाधारण असंच आहे. उद्धव ठाकरे व विनायक राऊत हे कोकणासाठी काहीच करू शकले नाहीत. राऊत यांचे आता थोडेच दिवस शिल्लक राहिले असून राणे यांचा विजय निश्चित आहे. मोदी यांच्या पुढील मंत्रिमंडळात त्यांचे मंत्रिपद निश्चित आहे. त्यांच्या रूपानं कोकणाला उज्ज्वल भवितव्य आहे असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काहीही केलं नाही. सध्या काजू धोरणाची देखील त्यांनी अंमलबजावणी केली नाही. खासदार विनायक राऊत हे विकास करण्यासाठी सपशेल अपयशी ठरले. प्रकल्पांना विरोध करण्याचंच काम त्यांनी केलं. जनतेमध्ये विनायक राऊत यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असून त्यांचा पराभव निश्चित आहे असा पुनरुच्चार केसरकर यांनी केला. केंद्रीय मंत्री या नात्यानं राणे यांनी ओरस इथं ट्रेनिंग सेंटर आणलं असून त्या माध्यमातून अनेक युवकांना व महिलांना प्रशिक्षण प्राप्त होणार आहे. येथील रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प दोडामार्ग तालुक्यात येत आहे. सिंधुदुर्गातील लोकांना रोजगारासाठी गोव्याला जावं लागू नये यासाठी पुढाकार घेतला आहे अशी माहिती केसरकर यांनी दिली.